एक सांगू का तुला, माणसानं ना मनात काही लपवून ठेवू नये, ते सांगून टाकावं. म्हणजे कसं हलकं व्हायला होतं. म्हणजे काही समोर प्रॉब्लेम आला तर सोडवता येतो. एखादी अडचण आली तर त्यातनं मार्ग काढता येतो. अगं हो सुमी, माहितीये मला. तू का असं बोलतेयस अचानक? कारण तुम्ही आजकालची मुलं आहेत ना, माणसांमध्ये वावरता पण तुमचं सगळं लक्ष त्या मोबाईल मध्ये असतं. म्हणजे एकमेकांशी संवादच साधत नाही तुम्ही लोक. अशाने काय होतं माहितीये का, मनातल्या विचारांचं ओझं होतं जड. ते फक्त मनावरच नाही ग, शरीरावर पण परिणाम करतं. सुमी, मला हे सगळं माहितीये आणि काळजी करू नकोस. असं जर काही झालं तर सगळ्यात पहिल्यांदा तुलाच येऊन सांगेन, प्रॉमिस. मोठी. बर मला सांग, माझा धनुष कुठे आलाय ना तो? हो. मला दिसला कसा नाही? अगं आलाय ना, खोलीतच असेल त्याच्या. खरंच खूप चांगला मुलगा आहे हा तो. अगदी लाघवी, म्हणजे समोरच्याला लगेच आपलंसं करणारा. इतकी सवय झाली आहे ना त्याची. एक दिवस जरी दिसला नाही ना तरी अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं बघ. भाडेकरी म्हणून आला पण माझ्या कुटुंबातलाच होऊन गेला. बरोबर आहे. तुझा लाडका धनुष, जा भेटून ये त्याला, नाही तर तुला चुकल्या चुकल्यासारखं वाटेल. ते आपलं असंच गंमत. पण खरंच सांगते, जर मला एखादा नातू असला असता ना तर तो अगदी केदार सारखा असायला हवा होता. अगदी गोड, समंजस, समजूतदार. लाखात असा मुलगा शोधून सापडायचा नाही. पण बिचारांनी मागच्या जन्मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक. आई गेली आणि बापाला याची किंमतच नाही. खरंच दुर्दैवी बाप म्हणायला पाहिजे का हा? अशा मुलाला त्यांनी सोडलंच कसं? त्याला शोधावंसं वाटलं नाही, त्याला भेटावंसं वाटलं नाही. असा कसा बाप वागू शकतो ग? अगं असेल त्यांची पण काहीतरी अडचण, काहीतरी कारण असतील म्हणून ते असे वागले असतील ना. आता आपल्याला काय माहिती त्यांची काय परिस्थिती येते. खरंच तारिणी, तुझं कौतुक करावं का तुझ्यावर रागवावं हेच समजत नाही मला. कुणी चुकलं तरी सुद्धा त्याला समजून घेण्याचा तू प्रयत्न करत असतेस. अगं अशानं कसं होणार तुझं? दुनिया बदलली बे आता. हा, जरा खमकी हो माझ्यासारखी. हा, समोरच्याची चूक त्याला दाखवायला शिक. असं जर वागत राहिलीस तर कसं होणार तुझं? चांगलंच होणार. तूच म्हणतेस ना, आपण चांगलं वागलं की देव आपलं चांगलंच करतो, मग माझं पण चांगलंच होणार. काळजी नको करूस. धन्य आहे तुझ्या पुढं बोलायचं म्हटलं ना की नको, तो विषयच नको. मला सांग, माझा धनुष कुठे? त्याला भेटायला जाते मी. चल जा जा. आई जगत्तारिणी, केदारच्या वडिलांपर्यंत तू त्याला पोहोचवलंस, पण हा शोध दयानंद काकांवर जाऊन थांबेल असं कधीच वाटलं नव्हतं. तो पूर्ण हादरून गेलाय. एखाद्यासाठी असं सत्य स्वीकारणं किती अवघड असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. त्याला ताकद दे हे सत्य स्वीकारण्याची, याला सामोरं जाण्याची.